बऱ्याच वेळेला माणसाला गोड बोलणारी माणसं चांगली वाटतात, पण मिठासारखं खारट सांगणारी कडू सांगणारी माणसं आवडत नाहीत। पण तुमच्या तोंडावर गोड बोलणारी जी माणसं आहेत ना, त्या माणसावर एवढा विश्वास ठेवू नका की ते तुमचे गोड बोलतात म्हणून ते तुमचंच हित बघतात, असं काही नाही। एखादा माणूस गरज नसताना जर तुमची स्तुती करीत असेल, एखादा माणूस काही संबंध नसताना जर तुमच्या पुढे येऊन हात जोडून जर तुमच्या पुढे जास्त वाकत असेल, असं समजावं नक्की खड्ड्यात टाकणार आहे तुम्हाला एक तरी दिवस। तो काही गरज नसताना अतिनम्रता धृतलक्षणम, जास्त वाकणारी माणसं आणि जास्त गोड बोलणारी माणसं सत्यवादी असू शकत नाही, ध्यानात ठेवा। एखाद्या वेळेला परखड बोलणारी माणसं चांगली, पण गोड बोलणारी माणसं कधी धोका देतील सांगता येत नाही, म्हणून सावध राहा। एखादा माणूस गोड बोलतो म्हणून त्याच्या नादी लागू नका, पण माणसाला चांगलं पटत नाही, पण कटू असतं पण सत्य असतं हे लक्षात येत नाही माणसाच्या। धृतराष्ट्राला विदुरजी खूप सुंदर सांगत होते, दादा हा तुमच्या कुळाचे वाटोळ करून टाकेल, पण धृतराष्ट्राने ऐकलं नाही का? धृतराष्ट्र कोणाला म्हणतात माहितीये का? जो दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, वरच्या नाही, वरचे तर त्याचे दोन्ही आंधळे होतेच, पण आतलेही काही वेदना असतात, संवेदना असतात, त्याच्या आतले अंतकरणाचे डोळे आंधळे होते महाराज। पुत्र मोहापोटी दुसऱ्याचं किती वाटोळ झालं हे कळत नाही। आणि एक गोष्ट असती, विनाशकाल माणसाचा आला, दादा नीट लक्ष देऊन ऐका आई, माणसाचा विनाशकाल आला की माणूस दुसरं कुणाचंच ऐकत नाही। तो धर्म राजा बहु पुण्य रासी, कादूत खेळे दुर्योधनासी, हरो निकांता केली उपाधी, विनाश काले विपरीत बुद्धी। विनाश काल जवळ आला की माणूस कुणाचंच ऐकत नाही, त्याचाच आवाज सगळीकडे येते, कुणाचं ऐकत नाही, कुणाला बोलू देत नाही। धृतराष्ट्र दोन्ही आंधळेला, आणि आंधळी माणसं महाराज खूप अवघड असतात बरं। आंधळ्या माणसाच्या नादी लागत जाऊ नका, लई चॅप्टर महाराज, लईच हुशार आंधळी माणसं। तुम्ही एखादा आंधळा माणूस जर रस्त्याने चाललं ना, आंधळ माणूस जर रस्त्याने चाललं ना दोन्ही डोळ्याने, तर तुम्ही त्याला रस्ता पलीकडे नेऊन पोहोचायचा असेल तर तुम्ही त्याचा हात धरायचा, ते हात धरू देत नाही महाराज। त्या आंधळ माणूस आपला हात धरतं का? हे जर मधीच रस्त्यात सोडून गेलं तर, म्हणून ते हात धरतं। एक आंधळ रस्त्याने चाललं होतं, दुसरा माणूस त्याच्या सोबत होतं, रस्त्याने चाललं होतं। आई ऐका ना, रस्त्याने चालले होते दोघं जण, जाता जाता काय झालं, ते आंधळ आणि ते दोघं रस्त्याने निघाले, पण जाताना त्याच्या सोबत जे माणूस होतं ना, ते काय म्हणलं माहितीये का आंधळ्याला? सुरदास काय जरा थांबा इथं, मी जरा इथं कडस रस्त्याच्या कडेला भोपळे मी घेऊन येते थोडे भाजी करायला आपल्याला। काय झोपले काय तुम्ही सगळे? काय घेऊन येतो मी? भोपळे, भोपळे भाजी करायचे भोपळे घेऊन येतो। त्या आंधळ म्हणलं कुठे आहेत रे? हे काय म्हणलं इथं रस्त्याच्या कडेला तारावर आहेत म्हणले, पण ते आंधळ काय म्हणलं माहितीये का? नको जाऊ नको जाऊ का? अरे ते कडू आहेत भोपळे, याला ते दिसत नव्हतं बरं। दोन्ही डोळ्याने आंधळ, हे त्याला म्हणतं चांगल्याला म्हणतं, ज्याला डोळे आहेत त्याला म्हणतं नको जाऊ, ते तारावरचे भोपळे कडू आहेत। तो म्हणला सुरदास काय चेष्टा करता, दोन्ही डोळ्याने आंधळे तुम्ही, आणि तुम्हाला कसं कळत तारावरची भोपळे आंधळे कडू आहेत ते? आंधळ म्हणलं माझं खोटं असेल तर जाऊन बघतो ते कडू आहेत का नाही। हे चांगलं माणूस डोळ्याचं जवळ गेलं, त्याने भोपळा तोडला, वास घेऊन बघितलं, जिभेला लावलं तर खरंच कडू निघाली सगळे। ते पुन्हा फिरून आंधळ्या जवळ आला, अर्ध्यानं म्हणलं सुरदास काय खरं सांगा बरं, तुम्हाला कशावरून कळलं ते भोपळे कडू आहेत ते? आंधळ म्हणलं अरे साधं उत्तर आहे, अनुमान प्रमाण लावायचं। ज्या अर्थी एवढा रस्ता वाहतो, एवढे लोक येतात जातात, आणि एवढे लोक येतात जातात, जर चांगले भोपळे असते तर लोकांनी ठेवले असते का? अनुमान लावायचं ना, ज्या अर्थी कडू आहेत त्या अर्थी तर शिल्लक राहिले ना, ते चांगले असते तर लोकांनी ठेवले नसते। म्हणून आंधळी माणसं खूप हुशार असतात। धृतराष्ट्र तसा दोन्ही बाजूने आंधळा होता। समजून सांगितलं विदुर काकाजीने, दादा एक काम करा, पांडवावरती अन्याय करतात तुम्ही, एक काम करा यांना ठेवू नका, दुर्योधनाचा काहीतरी विचार करा। हे शब्द दुर्योधनाने ऐकले। दुर्योधन आला जवळ आणि म्हणाला, ए दाशीपुत्रा विदुरा, माझ्या घरचं अन्न खाऊन मलाच माझ्या बापाच्या विरुद्ध माझ्या गाराने सांगतो का? जा निघून जा, चल निघ। विदुरजी निघाले
हस्तिनापुराच्या बाहेर एक सुंदर पर्णकुटी बांधली. पर्णकुटीमध्ये विदुर काकाच्या पत्नीचं नाव आहे सुलभा. आणि ते दोघही जण महाराज गुण्या गोविंदाने आनंदाने राहत होते. एक वाक्य बोलू का? तुमच्या समाधानाला कारणीभूत तुमचा बंगला नाही, तुमच्या सुखाला कारणीभूत तुमचा बंगला नाही. ऐका ना, बंगला असो किंवा झोपडी असो, पण संस्कार जर असतील तर ते झोपडीत तुमचं मंदिर आहे, ध्यानात ठेवा. आणि संस्कार नसतील आणि किती मोठा बंगला असेल तर ते बंगला घर मंदिर होऊ शकत नाही. कोणीतरी एका शायराने असं लिहिलंय, अक्सर झोपड़ी के बाहर लिखा होता है सुस्वागतम, झोपड़ी के बाहर लिखा होता है सुस्वागतम, और बंगले के बाहर लिखा होता है कुत्तों से सावधान. हे कशाचा परिणाम आहे? संस्काराचा परिणाम असतो. झोपडीमध्ये राहत होते सुलभा आणि विदुर काकाजी दोघ जण. ऐका ना, खूप सुंदर कथा आहे. दोघ जण राहत होते, रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन करायचे आणि मग भगवान श्रीकृष्णजी शिष्टाई करण्याकरता येणार होते. हे सगळ्यांना कळालं, पण विदुरजी आता मंत्री नाही, दरबारात नाही. विदुरजी खाली घरी आहेत, रिकामे आहेत, काम नाही, धंदा नाही, काही नाही. रात्रंदिवस भजन करायचं बस. दोघ जण पती पत्नी बसून सुंदरपैकी एक थोडीशी बगीचा झाडं वगैरे लावलेली. हजारो नरनारी गोळा झाल्या होत्या, लाखो नरनारी गोळा झाल्या होत्या. कोणी माझ्या कृष्णावरती फुलं टाकत होते, कोणी माझ्या कन्हैयाला आरती ओवाळत होते. पण ऐका ना, त्या गर्दीमध्ये हजारो लाखोच्या लोकांमध्ये विदुर काका आणि सुलभा काकीजी हे दोघे जण कृष्ण कन्हैयाला बघण्यासाठी आले होते. पण कृष्ण कोणत्या आरती ओवाळण्याकडे बघत नाही, कोण फुलं टाकते याच्याकडे बघत नाही. एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा मेरे कन्हैया देखते हैं कि मेरा विदुर कहीं मुझे दिखता है क्या इस भीड़ में. सुलभा म्हणाली, काकीजी म्हणाल्या, अहो तुम्ही तर आता पुढे जाऊ शकत नाही, तुम्हाला तर मंत्रीपद नाही, आपण एवढ्या गर्दीमध्ये कन्हैयाला बघू का? आई ऐका ना, माझे कन्हैया काय म्हणाले, विदुर काका काय म्हणाले माहितीये का? विदुर काका म्हणाले, सुलभा भले ही हम कन्हैया को ना देख सके, लेकिन अगर उनकी कृपा दृष्टि हम पर पड़ गई, समझो अपना जीवन धन्य हो गया. आपण काय बघणार आहोत दादा? ह्या चर्मचक्षुने आपण देवाला बघू शकू का? शक्य नाही. ते तुम्हाला माहिती आहे का, वृंदावनामध्ये एक आंधळा बाबा होता, दोन्ही डोळ्याने. त्याचे दोन्ही डोळे आंधळे होते. ते रोज बाकी बिहारीच्या मंदिरात जायचे, पण दोन्ही डोळे आंधळे असल्यामुळे चालत जायचं, त्याला ठोकर लागायची, ठेस लागायची, खाली पडायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा मंदिरात जायचं, पुन्हा पडायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा मंदिरात जायचं. एक दिवस एका भक्ताने त्याला विचारलं, बाबा क्या बेटा, बाबा आप तो दोनों आंखों से अंधे हो, आपको तो दिखता नहीं, आप फिर रोज मंदिर जाते क्यों हो? बाकी बिहारी जाकर के आपको दिखते हैं मंदिर में. त्यावेळेला त्या आंधळ्याने खूप सुंदर उत्तर दिलं. ते आंधळ काय म्हणाला माहितीये का? अरे बेटा, मैं बाके बिहारी के मंदिर जाता हूँ ना, कन्हैया को देखने के लिए नहीं जाता. फिर जाते क्यों हो मंदिर में? देखने को नहीं जाते, फिर जाते ही क्यों हो? त्या आंधळ्याने खूप सुंदर उत्तर दिलं. आंधळा म्हणाला, अरे बेटा, मैं मंदिर में जाता हूँ कन्हैया को देखने के लिए नहीं, बस कन्हैया की कृपा दृष्टि मुझ पर पड़ गई, समझो मेरा जीवन धन्य हो गया. आपण कोण बघणार आहे दादा? आपण काय बघू शकतो? त्याची इच्छा, त्याची कृपा दृष्टी पडली ना तर जीवन धन्य होईल. हजारो लाखो लोकांमध्ये माझ्या कन्हैयाने विदुरजीकडे बघितलं, नजरानजर झाली. आणि एक वाक्य सांगू का? काही गोष्टी अशा आहेत, किती लपवायचा प्रयत्न करा ते लपत नाहीत. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रेड पड़े तेजे रथ छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगण आयो. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रेड पड़े तेजे रथ छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगण आयो. किती आकाशामध्ये चांदण्या निघाल्या तरी चंद्र लपल्या जात नाही, किती आकाशामध्ये ढग दाटून आले तरी सूर्य लपल्या जात नाही. खरा याचकदारात आल्याच्या नंतर दाता लपल्या जात नाही. आणि ज्या वेळेला परकीयांचा हल्ला होईल आपल्यावरती, त्यावेळेला खरा योद्धा, खरा शूर लपल्या जात नाही. याच्या पुढे बोलू का? खरं प्रेम माणसाचं पाठ दाखवलं तरी खरं प्रेम लपल्या जात नाही. ज्याचं खरं प्रेम आहे त्यांनी पाठ आपल्याकडे करून बसू द्या, तरी पण प्रेम लपल्या जात नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, किती अंगाला राख लावा तुम्ही,
पण तुमचं कर्म लपल्या जात नाही, ते तुमचं कर्म तुमच्या पुढे हिशोब द्यायला येतच, पण खरं प्रेम लपल्या जात नाही। विदुर काकाला बघती नजर कुणाची, कृष्ण कन्हैयाची। मेरा विदुर कहीं दिखता है क्या इस भीड़ में? विदुर काकाची कृष्ण कन्हैयाची नजरा नजर झाली। कृष्ण कन्हैयाने इशारा केला, विदुर जी याद रखना, मैं तुम्हारे घर पे भोजन करने के लिए आ रहा हूं, तुम जाओ। इशारा केला। विदुर काका ने काके जी ला सांगितलं, जाओ घर को जा करके जरा गोबर का चौका लगा देना, थाली वाली सजा देना, जरा थाली पूजा की थाली सजा देना, कन्हैया भोजन करने के लिए आ रहे। मी जरा पांडवांचं भाग्य फैसला ऐकून येतो। विदुरजी गेले, विदुरजी गेले, कृष्ण कन्हैया आसनावर बसलेले, धृतराष्ट्र बसलेला, आणि मग ते चर्चा चालू झाली। दुर्योधनाने विचारलं कृष्ण कन्हैयाला, कन्हैया बोले क्या तुम्ही हस्तिनापुरला आला तर हमारा सौभाग्य है, लेकिन इतना बताओ क्यों आए हो? भगवंताने समजून सांगितलं, अरे पांडव तुमचे भाऊ आहेत, त्या मानाने ते अर्ध्या राज्याचे वाटेकरी आहेत, एक काम करा, काय त्यांना अर्ध राज्य द्या, मी असं म्हणणार नाही, पण या देशातली 5 गावं द्या, ते मान्य करतील। दुर्योधनाने सांगितलं, सुच्चग्रे नैव दास्यामि विना युद्धेन केशव। हे केशव, बिना युद्धाशिवाय मी सुईच्या टोकावर बसेल एवढी त्याला माती देणार नाही। धृतराष्ट्राने हात दाबला। सभेमध्ये असं बोलायचं नसतं। शेवटी दुर्योधन म्हणाला, देवा एक काम करा, जाऊ द्या आणि सोडा, माझी आई गांधारी पतिव्रता आहे, तिने सुंदर 56 प्रकारचे भोग बनवले, थोडंसं जे